ठाण्यातील रिक्षा चालकांची मनमानी पाहत होतो आपण। इथले रिक्षा चालक कशी वागणूक देतात, प्रवाशांना कशी अडवणूक केली जाते हे तर पाहतोयच। मात्र ठाण्यामधली सगळ्यात गंभीर समस्या म्हणजे महिला असुरक्षितता। एक काळ होता जेव्हा पेपरमध्ये प्रशंसा केली जायची रिक्षा चालकांची, अमुक काही किस्से घडायचे आणि रिक्षा चालक कसे इमानदार आहेत हे त्यातून दिसून यायचं। मात्र आता असे किस्से येणंच बंद झालेलं आहे। यावरून नेमकी मानसिकता का बदलत चालली हा देखील गंभीर मुद्दा आहे। हे जे रिक्षा चालकांकडून महिलांची छेडछाड होते, यानंतर ठाण्यामध्ये एक प्रकारचं शिबिर सुद्धा घेण्यात आलं होतं। रिक्षा चालकांना, प्रवाशांना तुम्ही कसं वागणूक द्यायला हवी या संदर्भामध्ये विशेषतः महिलांशी बोलताना किंवा त्या सुरक्षित आहेत हे दाखवण्यासाठी तुम्ही कसं वर्तन करायला हवं या संदर्भात सुद्धा काही शिबिरं घेण्यात आली होती। मात्र त्याचा कितपत फायदा होतोय हा प्रश्न उपस्थित होतो। अर्थात ज्या संघटना असतात त्या नेमकं काय काम करतात असे देखील सवाल उपस्थित केले जातात। मात्र त्यांच्याकडून जरी हे काम झालेलं असलं तरी सुद्धा मुळामध्ये जेव्हा रिक्षा चालक नियुक्त केला जातो किंवा त्यांना परवाना दिला जातो तेव्हा त्याचे निकष खूप कठोर किंवा कठीण असणं गरजेचं झाले। कारण जेव्हा कविता लाडचं प्रकरण झालं त्यानंतर ओळखपत्र सक्तीचं करण्यात आलं होतंच, मात्र ते त्यानंतर सुद्धा ते खरंच रिक्षा चालक आपल्या सोबत ओळखपत्र ठेवतात का किंवा ते दिसेल सकृत दर्शनी अशा स्थितीमध्ये ठेवतात का असे अनेक प्रश्न आहेत। त्या संदर्भामध्ये पोलीस नेमकं काय करते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं। कारण हेल्पलाईन सुद्धा क्रमांक काही दिले गेले होते परिवहन विभागाकडून, त्यानुसार काही प्रवाशांनी तिथे फोन केला तर उलट्या चोराच्या बोंबा अशा प्रकार काही बघायला मिळाले। कारण रिक्षा चालकांनी तशा स्वरूपाची तिथे मागणी केली की आम्हाला जाणीवपूर्वक पोलीस त्रास देत आहेत आणि त्यानंतर मग पोलिसांनी सुद्धा बॅकफुटवर पोलीस आले असं सुद्धा बघायला मिळालं होतं। याचा अर्थ इथे कुचकामी ठरते प्रशासन आणि पोलिसांचा एकूणच ढिम्मा असा कारभार इथे आपल्याला बघायला मिळतो। हे सगळं थांबवायचं असेल तर सगळ्यांनीच मिळून इथे प्रयत्न करणं निश्चितच गरजेचं झालं आहे। कारण रिक्षा चालकांची मुजोरी वाढताना दिसते। शहर कुठलेही असो, परिस्थिती मात्र बदललेली नाही। एकतर मुंबईसारखा किंवा नवी मुंबई आणि ठाण्यातून जे चाकरमानी असतात ते मुंबईमध्ये येत असतात आपल्या नोकरीसाठी म्हणा किंवा दररोजच्या कामकाजासाठी, विद्यार्थी असतात कॉलेज किंवा शाळेसाठी येत असतात। मात्र दररोज घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला ही समस्या भेडसावते। 15 ते 20 मिनिटं तुम्ही एका ठिकाणी थांबता, त्यानंतर एका रिक्षावाल्याला विचारून नाही चालत तर 15 ते 20 रिक्षा चालकांकडून तुम्हाला नकार मिळतो। त्यानंतर एखादी रिक्षा मिळते आणि मग तुम्हाला पुढे जावं लागतं। आणि या संदर्भात बोलण्यासाठी, अनुभव कथन करण्यासाठी एक प्रवासी सध्या आपल्या सोबत आहे, पूजा वालावलकर। स्वागत आहे पूजा तुझं या चर्चेमध्ये। सगळ्यात आधी तर मला जाणून घ्यायचं की दररोज जेव्हा तू घरातून बाहेर पडतेस, रोज तुला रिक्षा चालकांची मुजोरी बघायला मिळते? मी रिक्षा चालकांना दुष्ट म्हणून नाव देईन, कारण की ते कधीही रिक्षाकडे आपण जेव्हा अप्रोच करतो त्यांनी माणुसकी हा शब्द सोडून टाकलाय। ज्येष्ठ नागरिकांपासून लहान पोरांना बक्षलं नाही आहे। मला कुठे जायचं असेल तर यांची जी मुजोरी आहे ती एवढी वाढली आहे, तो माज की मला आता सपोज कॉलेजवरून घरी किंवा घरून कॉलेजला मी निघाले तर मला एक दिवस असा जात नाही की रिक्षा चालकांशी माझं भांडण होत नाही। बिलकुल। कविता लाड प्रकरण झालं त्यानंतर महिला स्वतःला असुरक्षित समजतात, त्यानंतर काही परिस्थिती बदलली किंवा तुझा एखादा अनुभव? मला नाही वाटत काही परिस्थिती बदलली आहे। RTOनेही ते नंबर काही डिस्पॅच केले आहेत, पण मी बघते त्यांच्याकडे तो बिल्ला असतो रिक्षा चालकांचा, तोही नसतो। प्रॉपर ID कार्ड किंवा त्यांचं काही ओळखपत्र ज्याच्याने आम्ही सेफ स्वतःला समजू शकतो असं काहीच मला दिसत नाही। तर मला असं वाटतं RTOनी काहीतरी खरंच स्ट्रिक्ट ॲक्शन घेतलं पाहिजे आणि नेहमी आपण RTOला पण ब्लेम करू नाही शकत। तर प्रवाशांवर खूप मोठा एक ताण आला आहे की कसं स्वतःला सुरक्षित करू शकतो आपण, किंवा कधी बसलो आपण रिक्षात तर हाऊ विल वी फील सेफ, हा प्रश्न आहे। बिलकुल। तुला असं काही अनुभव आला एखाद्या रिक्षा चालकाकडून अश्लील हावभाव केले जातात किंवा छेडछाड करण्यात आली किंवा तुझ्या मैत्रिणींचा काही अनुभव? छेडछाड, रिक्षा, टॅक्सी हे तर रोजचंच असतं। हे परप्रांतीय लोक जे रिक्षा चालवत आहेत त्यांच्यावर काही ॲक्शनही घेतलं जात नाही। त्यांना आपण कशाला एंटरटेन करायचं म्हणून सोडून टाकतो। पण हां, त्यांचा माज वाढला आहे। आणि एक असं इन्सिडेंट मी सांगू शकते की मला खरंच वाटलं की माणुसकी रिक्षा चालकांनी सोडून टाकली आहे। मी एक दिवशी मॉलच्या बाहेरून रिक्षा पकडत होते, मी बघत होती की केवळ अर्धा तास एक बाई ज्येष्ठ नागरिक रिक्षासाठी थांबलेली, पण केवळ तिला जवळचं भाडं होतं। त्यांचं रिक्षाचालक नकारत होते, बोलत होते की आम्हाला हे भाडं नको आहे, नाही हम नाही जाएंगे, कारण की त्यांना मोठं भाडं हवं होतं। पण माणुसकी ही कुठे गेली आहे? बिलकुल पूजा, असे अनुभव सगळ्यांनाच येत असतात। मग एखादा रुग्ण जरी असला सुद्धा तरी सुद्धा हे लोक नकारतात भाडं। या तक्रारी घेऊन तुम्ही कधी गेलात रिक्षा संघटना ज्या असतात त्यांच्याकडे किंवा मग पोलिसांकडे अशी तक्रार केली एखादी? पोलिसांकडे तक्रार केली आहे, पण फ्रँकली स्पीकिंग काहीच होत नाही। त्यात
त्यावेळी अगर मला रिक्षा भेटत नाही, हे RTOनी जो सिस्टम काढला आहे की तुम्ही आम्हाला कॉल करा, कळवा की आम्हाला त्रास होतो आहे, पण मला सांगा अगर मला एमर्जन्सी आहे, मी त्यांना कॉल करत बसली तर विल आय बी एबल टू रीच टू माय डेस्टिनेशन? तर हा त्रास मला नाही वाटत कधी सोडवला जाणार आहे. तर मला असं वाटतं काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन प्रवासींनी घेतलं पाहिजे. यांचे जे रिक्षाचालकांचे जे आंदोलन होतात ते मंडे टू फ्रायडेच्या मध्ये होतात, सो दॅट की आम्ही ते मागण्या त्यांच्या असतात त्या पूर्ण केल्या पाहिजे. तर यांचे सगळं मागण्याच नाकारल्या पाहिजे आणि एक काहीतरी चांगला धडा शिकवला पाहिजे. बिलकुल. पूजा, लहानपणापासून आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो, कधी शाळा, कधी ट्युशन, मग कॉलेज, नोकरी या निमित्ताने, पण याच्यापूर्वी असे अनुभव कधी यायचे नाही. ती माणुसकीचं दर्शन रिक्षाचालकांमध्ये आपल्याला नेहमी घडायचं. पण आत्ता का हे सगळं बदलत चाललंय? काय वाटतं, एक प्रवासी म्हणून तुला हा बदल का जाणवतो? माहिती नाही, ही जी मेंटॅलिटी आहे रिक्षाचालकांची, त्यांना मात चढला आहे ना. पहिलं असं नव्हतं. पहिलं आपल्याकडे अतिथी देवो भव असे मोठे मोठे आपण व्याख्या बोलतो. इनक्रेडिबल इंडिया. का आपली इंडिया आजकाल डेव्हलपिंग फेजमध्ये आणि डेव्हलप फेज का नाही आहे? याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे. माणुसकी जपली तर खरंच चांगलं काहीतरी आपल्या देशात घडेल मला वाटतं. पुढे काहीच बोलू नाही शकत या विषयावर. बिलकुल. आणि जसं आपण मगाशी बोलत होतो की महिलांना सगळ्यात मोठी समस्या सध्या भेडसावते ती म्हणजे महिला असुरक्षितता. त्यासाठी प्रभावी यंत्रणा व्हावी म्हणून तुझी काय अपेक्षा आहे? नेमकं परिवहन विभागाने काय करायला हवं? पोलिसांनी कशी सक्ती करायला हवी? काय सांगशील एकूणच? RTO अगर ते डिस्पॅच करतं आहे नंबर, मी कधी तो RTO नंबर ट्राय केला नाही आहे, पण माझ्या मैत्रिणी असं म्हटलं की ती ॲक्शन फक्त ताबडतोब घेतली जाते, पण नंतर त्या रिक्षा चालकाला काय केलं जातं हे आपल्याला काही कळत नाही. मला असं वाटतं ते डिटेल जी कारवाई केली आहे ती त्या प्रवासीपर्यंत पोहोचावी आणि काहीतरी असं एक यंत्रण काढावं ज्याच्यानी ज्या रिक्षा चालकांनी काही चुकीचं केलं असेल प्रवासीबरोबर किंवा नाकारलं जात असेल त्याचं ताबडतोब ते लायसन रद्द करावं. यांनी त्यांचा माज उतरणार. बिलकुल पूजा, खूप बोलकी अशी प्रतिक्रिया दिली आणि प्रातिनिधिक स्वरूपाची ही प्रतिक्रिया. मला वाटते आज जय महाराष्ट्राचे जे प्रेक्षक पाहत आहेत सगळ्यांच्या मनात हेच येत असेल की जर अशी मुजोरी वाटतेय तर मग ताबडतोब तिथल्या तिथे कारवाई का केली जात नाही, जेणेकरून हा संदेश जाईल सगळ्याच रिक्षा चालकांमध्ये की ही वर्तन, ही वागणूक आता तुम्ही बंद करा. पूजा, बिलकुल धन्यवाद. जय महाराष्ट्राशी या संदर्भामध्ये तुझे अनुभव तू शेअर केलेस. अर्थात यानंतर तरी परिस्थिती बदलेल अशी आशा आपण करूयात, कारण या मोहीमच्या माध्यमातून हाच एक आमचा सगळ्यांचा उद्देश आहे, तो म्हणजे की ही सगळी समस्या मांडायची, मात्र प्रशासन यावरती काहीतरी कारवाई करायला हवी आणि इथून पुढे तरी प्रशासनाला जाग आल्यानंतर काही प्रभावी यंत्रणा ज्याला म्हणतो आपण ती राबवणं आता गरजेचं झालंय. त्यासाठी जय महाराष्ट्र पाठपुरावा सुद्धा करेल. आज नवी मुंबईचं आपण बघितलं आणि ठाण्याचं आपण बघितलं की इथले रिक्षाचालक कसे आहेत. उद्या दुसऱ्या नवीन शहराबद्दल आपण बोलणार आहोत, पाहणार आहोत की तिथले रिक्षाचालक कशी वागणूक देतात प्रवाशांना आणि तिथे प्रवाशांची कशी लूट केली जाते. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.